नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या आंतरजाल उपक्रम संवाद मालिकेमध्ये मी श्री ओमप्रकाश लष्करे आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी कुमार भारती या विषयाची कृतीपत्रिका या कृतीपत्रिकेचा आराखडा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपणास इयत्ता 10वीला बोर्ड परीक्षेला प्रथम भाषा मराठी हा विषय 100 गुणांचा असून 80 गुणांची लेखी परीक्षा व 20 गुण हे अंतर्गतचे आहेत। तर 80 गुणांची जी लेखी परीक्षा या प्रथम भाषा मराठी या विषयाची होणार आहे, त्यासाठी बोर्डाने एक कृतीपत्रिकेचा आराखडा ठरवून दिलेला आहे। त्यानुसार या कृतीपत्रिकेच्या आराखड्याचे अवलोकन आज आपण या ठिकाणी करणार आहोत। तत्पूर्वी सर्वप्रथम हा कृतीपत्रिकेचा आराखडा या ठिकाणी पाहत असताना या कृतीपत्रिकेमध्ये किती घटक आहेत व कोणता घटक किती गुणांसाठी या ठिकाणी विचारला जातो ते प्रथम या ठिकाणी पाहूया। यालाच घटकनिहाय गुण विभागणी असे या ठिकाणी म्हणतात। तर पहा की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे एकूण 12 पाठ आहेत गद्यपाठ, हे 12 गद्यपाठ हे 18 गुणांसाठी या ठिकाणी आहेत आणि 7 पद्यपाठ म्हणजेच कविता ज्या दिलेल्या आहेत पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 4 विभागामध्ये त्या विभागलेल्या आहेत। या कविता ह्या 16 गुणांच्या आहेत आणि प्रत्येक विभागामध्ये एक असा स्थूल वाचन पाठ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, तो 6 गुणांना या ठिकाणी हे 4 स्थूल वाचन पाठ आहेत आणि व्याकरण व भाषाभ्यास या घटकावरती 16 गुणांना या ठिकाणी प्रश्न विचारले जातील व उपयोजित लेखन हे 24 गुणांचं आहे। अशी एकूण 5 विभागामध्ये ही विभागलेली इयत्ता 10वीची कृतीपत्रिका ही एकूण 80 गुणांसाठी या ठिकाणी आपल्याला आहे हे इथं दिसून येतं। तर चला तर मग आता पुढे नेमका या 80 गुणांची जी विभागणी या प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीनं या ठिकाणी कृती या कृतीपत्रिकेमध्ये या ठिकाणी विचारले जातात हे आपण या ठिकाणी पाहूया। एकूण 80 गुणांची असलेली ही कृतीपत्रिका आपल्याला ही कृतीपत्रिका सोडवण्यासाठी वेळ आहे 3 तास। किती? 3 तासाचा वेळ। कृतीपत्रिकेतील विभाग 1 गद्य एकूण 18 गुणांसाठी असलेला हा विभाग, या विभागामध्ये 3 उतारे आपणास विचारले जातील। यामध्ये पहिला उतारा अ हा पठित उतारा जो की 7 गुणांसाठी आहे। दुसरा सुद्धा उतारा आ हा पठित उतारा हा सुद्धा 7 गुणांसाठी हा उतारा या ठिकाणी आहे आणि ई हा तिसरा उतारा हा अपठित उतारा हा 4 गुणांसाठी आहे। मग पठित उतारा म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकातील जे एकूण 12 पाठ आहेत, या 12 पाठांपैकी आपण अभ्यासलेला हा गद्य पाठातीलच उतारा या ठिकाणी येणार आहे। तर अ आणि आ असे प्रत्येकी 130 ते 150 शब्दांची मर्यादा असलेले उतारे या ठिकाणी आपल्याला ह्या दोन्ही पठित उतार्यांमध्ये या ठिकाणी दिले जातील। आणि तिसरा जो उतारा आहे अपठित उतारा, हा अपठित उतारा म्हणजे आपण या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामधला या ठिकाणी नाहीये, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा या ठिकाणी उतारा असेल, कदाचित आपण तो अभ्यासलेला सुद्धा या ठिकाणी नसेल आणि वाचलेला सुद्धा या ठिकाणी कदाचित नसेल आणि त्यावर आधारित ह्या अपठित उतार्यावर आधारित 4 गुणांसाठी ही कृती आपल्याला या ठिकाणी विचारली जाईल। आता या दिलेल्या उतार्यावर आधारित परीक्षेला कृती ही कशा प्रकारे विचारल्या जातील हे आपण या ठिकाणी पाहूया। म्हणजेच प्रथम पहा, अ आणि आ ह्या प्रत्येकी 7 गुणांसाठी ज्या कृतीनिहाय गुण विभागणी या ठिकाणी आहे, ही कृतीनिहाय गुण विभागणी कशी असेल ते पहिल्यांदा समजून घेऊया। या दोन्ही पठित उतार्यासाठी
सारख्याच गुणाला सारख्याच कृती या ठिकाणी असणार आहेत. सारख्याच गुणाला सारख्याच कृती असणार आहेत. म्हणजेच दोन्ही उतार्यावर आधारित क्रमांक 1 ची कृती आपल्याला या ठिकाणी आकलन कृती असणार आहे ही 2 गुणाला, आणि क्रमांक 2 ची कृती सुद्धा आकलन कृतीच आहे ही 2च गुणाला या ठिकाणी असणार आहे. आणि तिसरी कृती आहे ही तिसरी कृती म्हणजे स्वमत कृती ही 3 गुणाला या ठिकाणी असणार आहे. म्हणजे दोन्ही उतार्यामध्ये अ पठित उतारा आणि आ दुसराही पठित उतारा यासाठी ह्या तिन्ही कृती सारख्याच असणार आहेत आणि सारख्याच गुणाला या ठिकाणी असणार आहेत. आलं का लक्षात? पहा, एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की कृती क्रमांक 1 व 2 ह्या ज्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या ज्या कृती आहेत ह्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या आकलन कृती आहेत. पाठाचा जो आशय आहे त्याच्या आकलनावर व उपयोजनावर आधारित या कृती या ठिकाणी असणार आहेत. म्हणजेच वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या ह्या कृती असल्यामुळं आपल्याला 1 ते 2 शब्दांमध्ये व एका वाक्यात सुद्धा उत्तर या ठिकाणी आपल्याला तिथं लिहावं लागणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचं आहे की या दोन्ही उतार्यावरील प्रत्येकी दोन्ही आकलन कृतीतील विचारलेली ही जी कृती आहे ही कृती ठराविक प्रकारचीच असेल असं नाही बरं का. मग वेगवेगळ्या प्रकारच्या कृती तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक पाठाच्या शेवटी नमुन्यादाखल काही कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या कृतीचा सराव आपण नियमितपणे केला पाहिजे. वेगवेगळ्या बदलून कृती या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक पाठामध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहा, मी उदाहरणादाखल काही तुम्हाला सांगतो की आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये कशा पद्धतीच्या कृती या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. कधी आपणाला आकृतिबंध पूर्ण करा म्हणून विचारलं जाईल, कधी कोष्टक दिलं जाईल, तक्ता दिला जाईल, यादी दिली जाईल ती यादी पूर्ण करा, तर कधी घटनाक्रमानुसार क्रम लावा असं विचारलं जाईल. कधी कधी सहसंबंधानुसार लिहा किंवा सहसंबंध लक्षात घेऊन वाक्यांचा क्रम लावा, आणि कधी कधी सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा असंही विचारलं जाईल. मग एखाद्या वेळेस ओघ तक्ता पूर्ण करा, जोड्या लावा, गाळलेल्या जागा भरा किंवा विधान पूर्ण करा अशा स्वरूपाच्या सुद्धा कृती या ठिकाणी आकलन कृतीसाठी या ठिकाणी विचारल्या जातील. मग या कृती 2 गुणांसाठी ज्या विचारणार आहेत आकलन कृती, इथं एक गुणांच्या 2 कृती विचारतील किंवा एकच कृती ही 2 गुणांसाठी सुद्धा विचारली जाऊ शकते. आलं का लक्षात? आता पाहूया आपण तिसरे स्वमत कृती जी या पठित उतार्यावर आधारित या ठिकाणी आपल्याला विचारली जाते त्याबद्दल या ठिकाणी पाहूया. तर स्वमत कृती ही तिसरी कृती ही दोन्ही उतार्यामध्ये प्रत्येकी 3-3 गुणांसाठी असलेली ही कृती आहे. दोन्ही उतार्यामध्ये 3-3 गुणाला या ठिकाणी कृती विचारली जाते. या कृतीमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या कृतीवरती आपलं मत या ठिकाणी लिहावं अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. आणि या 3 गुणांच्या अभिव्यक्ती कृतीसाठी 8 ते 10 ओळीमध्ये आपलं मत मांडणं गरजेचं आहे. बघा, विषयानुरूप वाचन, अचूक संदर्भ, आकलन आणि स्वतःची भाषा व विचारांची योग्य मांडणी या सर्व गोष्टींवर आधारित उत्तराला इथं 3 गुण आहेत. हमखास या कृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण चांगलं लिखाण केलं, चांगले विचार या ठिकाणी मांडलेत तर निश्चितच जास्तीत जास्त गुण आपल्याला ही स्वमत कृती देऊन जाते. मग या स्वमत कृतीमध्ये या ठिकाणी दिलेल्या उतार्यातील एखादा विचार तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये स्पष्ट करून सांगा असं विचारलं जाईल किंवा अशी कृती या ठिकाणी दिली जाईल. किंवा उतार्यातील विचार आजच्या परिस्थितीमध्ये लागू पडतो का हे समजावून सांगा, उदाहरणासह सांगा, वा उतार्यातील विचाराला अनुसरून स्वतःची जबाबदारी समजावून सांगा, किंवा तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय प्रसंग लिहा. अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी इथं कृती किंवा प्रश्न या ठिकाणी विचारल्या
जातील. आलं का लक्षात? आता हे झाले गद्य विभागामधले हे दोन उतारे अ आणि आ. आता पाहूया अपठित उतार्यामध्ये कशा पद्धतीची कृती आपल्याला या ठिकाणी विचारली जाते. बघा, ई हा गद्य उतारा विभाग 1 मधला तिसरा उतारा हा 4 गुणांसाठी या ठिकाणी असलेला हा उतारा आहे. हा सुद्धा उतारा 130 ते 150 शब्द मर्यादेचा उतारा कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिला जाईल. याची कृतीनिहाय गुणविभागणी पुढील प्रमाणे आहे. पहिल्यांदा आकलन कृती ही सुद्धा 2 गुणालाच या ठिकाणी इथं विचारली जाते आणि दुसऱ्यांदा ही 2 नंबरच्या कृतीमध्ये सुद्धा आकलन कृती ही 2 गुणालाच या ठिकाणी आहे. म्हणजे पूर्वीप्रमाणेच पठित उतार्याच्या वेळेस ज्या पद्धतीने या ठिकाणी कृती विचारल्या गेल्या होत्या त्याच स्वरूपामध्ये या ठिकाणी इथं कृती आहेत. इथं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या की हा उतारा सोडवत असताना काळजीपूर्वक हा उतारा 1 ते 2 वेळेस वा आपणास समजेपर्यंत या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे. कारण हा उतारा हा अपठित आहे. आपण पाठ्यपुस्तकामध्ये त्या उतार्याचा अभ्यास केलेला नाहीये किंवा मी सांगितलं सुरुवातीलाच की याच्या अगोदर आपण अभ्यासलेला सुद्धा या ठिकाणी नसेल. मग त्यामुळं या ठिकाणी कृतीपत्रिकेमध्ये सुरुवातीला ज्या 5 सूचना आपल्याला या ठिकाणी दिल्या जातात त्यापैकी एक सूचना शेवटी अशीही असते की उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5 अ मधील 2 सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1 ई अपठित उतारा वाचून त्या उतार्याचा सारांश लिहावयाचा आहे. मग या प्रश्नाबद्दल मी सारांश लेखनाच्या प्रश्नाबद्दल मी पुन्हा सांगणारच आहे तुम्हाला, पण एक लक्षात घ्या की हाच उतारा पुढे विभाग 5 मध्ये सारांश लेखन लिहिण्यासाठी तुम्हाला कामाला येणार आहे. म्हणून या उतार्याचं आकलन होईपर्यंत किंवा उतारा समजेपर्यंत 2 वेळेस 3 वेळेस तुम्ही बारकाईने या ठिकाणी वाचन करायचं. आपण याच्या अगोदर हा अभ्यासलेला नसल्यामुळं आणि याच्या आकलन कृती या ठिकाणी समजून घ्यायच्या आणि हा उतारा या ठिकाणी सोडवायचा. आलं का लक्षात? मग काळजीपूर्वक हा उतारा या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं विभाग 1 आपल्या या ठिकाणी इथं संपतो. तो 18 गुणांसाठी या ठिकाणी हा विभाग 1 आहे. आता पाहूया आपण विभाग 2 पद्य विभाग आहे. हा पद्य विभाग एकूण 16 गुणांसाठी असलेला हा पद्य विभाग आहे. यामध्ये कृती क्रमांक 2 अ 8 गुण आणि कृती क्रमांक 2 आ 8 गुण अशा प्रकारे गुणांची विभागणी या ठिकाणी असेल. मग यामध्ये प्रथम आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 म्हणजेच कृती क्रमांक त्याला म्हणूया आपण. कृती क्रमांक 2 अ 8 गुणांसाठी कशा पद्धतीने या ठिकाणी इथं कृती विचारल्या जातील ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा, अ पठित पद्य 8 गुण या कृतीसाठी पाठ्यपुस्तकातील एक कविता आपल्याला या ठिकाणी दिली जाईल व दिलेल्या कवितेवर कृती क्रमांक 1 ते कृती क्रमांक 4 इथं पुढे दिलेले आहेत. त्यापैकी प्रत्येकी 2-2 गुणांच्या ह्या कृती आहेत. ह्या कृती या ठिकाणी आपल्याला विचारल्या जातील आणि त्याचं स्वरूप या ठिकाणी अशा पद्धतीचं असेल. पहिली कृती असेल आकलन कृती, ही 2 गुणांसाठी. दुसरी कृती आहे ही सुद्धा आकलन कृती, ही 2 गुणांसाठी आहे. म्हणजे इथं सुद्धा एक लक्षात घ्या की गद्य विभागामध्ये ज्या पद्धतीनं आकलन कृती या ठिकाणी आपल्याला विचारली जाणार आहे त्याच पद्धतीनं त्याच प्रकारे त्याच आशयाच्या आकलनावर आणि उपयोजनावर आधारित कृती ही इथं सुद्धा या ठिकाणी कवितेमध्ये किंवा या पद्य विभागामध्ये सुद्धा विचारली जाते. आणि ही कृती 1-1 गुणांच्या 2 कृती असतील किंवा 2 गुणांची
एकच कृती या ठिकाणी आपल्याला दिली जाईल. आणि नंबर 3, तिसरी जी कृती आहे, ही तिसरी कृती ही कृतीपत्रिकेमध्ये या ठिकाणी जी विचारलेली आहे, यासाठी तुम्हाला कवितेतील कोणत्याही 2 किंवा 4 ओळी या ठिकाणी दिल्या जातील. त्या 2 किंवा 4 ओळी देऊन या ठिकाणी त्या ओळींचा सरळ अर्थ लिहायला या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे किंवा सांगितला जाईल. आणि त्यासाठी तुम्हाला किती 2 गुण असतील. चौथी कृती या ठिकाणी याच कवितेवर आधारित विचारली जाणार आहे तुम्हाला. काव्य सौंदर्य कृती ही 2 गुणांसाठी आहे. काव्य सौंदर्य कृती 2 गुण. यामध्ये दिलेल्या पद्यातील कोणत्याही 2 ओळी या ठिकाणी दिल्या जातील तुम्हाला आणि त्यावर काव्य सौंदर्यासाठी तुम्हाला या ठिकाणी योग्य कृती विचारली जाईल. म्हणजे आधारित या काव्य सौंदर्यावर आधारित म्हणजेच विचार सौंदर्य असेल, भाव सौंदर्य असेल आणि अर्थ सौंदर्य असेल, या 3 घटकांपैकी कोणत्याही 2 घटकांवरती एक कृती तुम्हाला या ठिकाणी विचारली जाईल. विचार सौंदर्य, भाव सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य यापैकी कोणत्याही एक घटकावरती तुम्हाला या ठिकाणी कृती विचारली जाईल. ही कृती 2 गुणांसाठी असेल. म्हणजे अशा पद्धतीनं या पद्य विभागामध्ये हा पठित उतारा हा 8 गुणाला या ठिकाणी अशा पद्धतीनं विचारले जाईल. आता पुढे पद्य विभागामध्ये ही उरलेल्या 8 गुणांसाठी कशी असणार आहे गुणविभागणी, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. बघा, इथं कवितेवर आधारित या ठिकाणी जी कृती आहे, ही कवितेवर आधारित 8 गुणांसाठी ही कृती, त्याची गुणविभागणी पाहूया आपण. यामध्ये परत कृती क्रमांक 1 व कृती क्रमांक 2 या ठिकाणी असे 2 कृती या ठिकाणी आहेत आणि ह्या दोन्ही कृती या 4-4 गुणाला या ठिकाणी आपल्याला विचारल्या जातील. मग बघा, प्रश्न दुसरा म्हणजेच कृती क्रमांक 2 विभाग दुसऱ्यामध्ये मधील पहिली कृती आपण या ठिकाणी पाहू लागलो होतो. ती म्हणजेच पद्य मुद्य कृती ही 4 गुणांसाठीची. काय दिलेले त्या कृतीमध्ये की खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. इथं फक्त विभाग 2 मध्ये मध्ये दिलेली जी पठित कविता आहे, आपल्याला पहिल्यांदा दिली होती मध्ये, ती पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही 2 कवितांची नावं दिली जातील फक्त. आणि त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर तुम्हाला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करायला सांगितलेले. खाली काही मुद्दे दिलेले, फक्त 2 कवितेची नावं दिली जातील. त्या 2 कवितेची नावं देऊन त्यापैकी फक्त एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा म्हणून सांगितलेले. आणि खाली काही कृती दिले जातील. एकूण 8 कृती आहेत. त्या 8 कृतीपैकी 4 गुणांच्या कृती आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये विचारलेल्या असतील. लक्षात घ्या, किती 8 कृती आहेत. त्या 8 कृती कशा पद्धतीच्या असतील हेही आपण या ठिकाणी पाहूया. त्यापैकी 4 गुणांच्या कृती आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये विचारतील. मग त्यापैकी बघा, 1-1 गुणांच्या 2 कृती व 2 गुणांची 1 कृती, 1-1 गुणांच्या 2 आणि 2 गुणांची 1 कृती किंवा 2 गुणांच्या अशा 2 कृती सुद्धा विचारल्या जातील आपल्याला. बघा, पहिली कृती अशा पद्धतीची असू शकते की प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत हे सांगा, त्याला 1 गुण असेल. दुसरी कृती अशा पद्धतीची असू शकेल की प्रस्तुत कवितेचा विषय कोणता ते लिहा. प्रस्तुत कवितेतील विचारलेल्या शब्दांचे अर्थ लिहा, याला 2 गुण असतील. किंवा प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा, याला 2 गुण असतील. व 5वी कृती अशाही पद्धतीची विचारली जाऊ शकते की प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा, 2 गुण. कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा, त्याला 2 गुण.
आणि कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा, त्याला 2 गुण असतील. किंवा प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा ना आवडण्याचे कारण लिहा. अशा 8 कृती, ही 8वी कृती 2 गुणाला. अशा 8 कृतींपैकी 4 गुणांच्या कृती या ठिकाणी तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये विचारलेल्या असतील. आलं का लक्षात? म्हणजेच 1 गुणांची जर कृती तुम्हाला या ठिकाणी विचारली गेली असेल, पहिल्यांदा 2 ज्या कृती सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला, त्या 1 गुणांच्या कृती आहेत. मग 1 गुणांच्या कृतीत दिल्या असतील तर त्यावेळेस त्या 1 गुणांच्या 2 कृती आणि 2 गुणांची 1 कृती असे मिळून 4 गुण झाले. किंवा मग 2 गुणांच्या फक्त 2च कृती सुद्धा या ठिकाणी आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये विचारल्या जातील. आलं का लक्षात? आता पाहूया याच विभाग 2 मधील आ त्याच्यातली दुसरी जी कृती आहे, ही दुसरी कृती काव्यपंक्तीचे रसग्रहण 4 गुणांसाठी असलेली ही कृती या ठिकाणी आपल्याला पाहिजे. आता बघा, पाठ्यपुस्तकातील पद्यांपैकी कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणाला अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी कृतीपत्रिकेमध्ये दिल्या जातील. 2 किंवा 4 ओळी या ठिकाणी या कृतीपत्रिकेमध्ये दिल्या जातील आणि त्या 2 किंवा 4 ओळी कृतीपत्रिकेमध्ये देऊन या ठिकाणी त्यांचं रसग्रहण करा असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करत असताना आपल्याला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या 3 मुद्द्यांना अनुसरून 3 परिच्छेदामध्ये रसग्रहण करणे अपेक्षित आहे. आलं का लक्षात? मग अशा पद्धतीनं हा पद्य विभाग हा 16 गुणांचा या ठिकाणी इथं संपतो. 2 विभाग आपण या ठिकाणी पाहिले आता, गद्य विभाग आणि पद्य विभाग. आता पाहूया आपण तिसरा विभाग, हा स्थूल वाचन विभाग. हा 6 गुणांसाठी असलेला हा विभाग आहे. स्वमत व अभिव्यक्तीवर आधारित इथं 3 कृती विचारलेल्या असतील. त्यापैकी 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे. तुम्हाला कृतीच अशा पद्धतीची विचारली जाईल, पुढील पैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 6 गुणाला. 6 गुण म्हणजे या प्रत्येकी 3 गुणांच्या 2 कृती असतील. स्थूल वाचन पाठावरती जे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये 4 स्थूल वाचन पाठ दिलेले आहेत. मग कृती कशा पद्धतीची असेल इथं? स्थूल वाचन पाठावर एखादं चित्र, एखादी जाहिरात, एखादी बातमी किंवा व्यंगचित्र या ठिकाणी दिलं जाईल. त्यावर आधारित असा संवाद, मनोगत किंवा स्वगत किंवा प्रतिक्रिया लिहायला आपल्याला या ठिकाणी सांगितली जाईल. किंवा दिलेल्या मुद्द्यांवरून टिपा लिहायला सुद्धा या ठिकाणी सांगितल्या जातील. आलं का लक्षात? मग अशा पद्धतीनं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेले हे 4 स्थूल वाचन पाठ, या 4 स्थूल वाचन पाठापैकी कोणत्याही 3 स्थूल वाचन पाठावर 3 कृती या ठिकाणी आपल्याला विचारल्या जातील आणि त्या 3 पैकी या ठिकाणी आपल्याला 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे. आता पाहूया आपण यानंतर चौथा विभाग, अतिशय महत्त्वाचा असा असलेला 16 गुणांचा हा विभाग आहे. व्याकरण व भाषा अभ्यासाचा हा विभाग आहे. पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा विभाग. पहा इथं सुद्धा या विभाग 4 मध्ये अ आणि आ असे 2 भाग या ठिकाणी आहेत. अ या कृतीमध्ये व्याकरण घटकांवर आधारित कृती 8 गुणांसाठी आहे आणि आ मध्ये सुद्धा शब्दसंपत्तीवर आधारित 8 गुण, भाषिक शब्दसंपत्तीवर आधारित भाषा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून 8 गुण तिथं सुद्धा आहेत. आपण पाहूया पहिल्यांदा अ
व्याकरण घटकावर आधारित कृती 8 गुणांची. तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये हे सगळं व्याकरण दिलेलंच आहे पाठाच्या शेवटी. पहिल्यांदा बघूया आपण. पहिली कृती विचारली जाईल तुम्हाला समासाची. 2 गुणाला हा समास आहे. त्याच्यामध्ये समासामध्ये तुम्हाला द्विगु समास, कर्मधारय समास आणि द्वंद्व समास या ठिकाणी परीक्षेमध्ये आहे अभ्यासक्रमाला. परत पुन्हा द्वंद्व समासामध्ये वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि इतरेतर द्वंद्व हे पोट प्रकार तुम्हाला द्वंद्व समासाचे अभ्यासक्रमासाठी आहेत. 2 गुणांसाठी असलेला हा समास. पुन्हा शब्दसिद्धी. शब्दसिद्धी हा व्याकरणाचा घटक सुद्धा 2 गुणाला आहे. या शब्दसिद्धीच्या साधित शब्द या प्रकारामधील तुम्हाला उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द हे साधित शब्दाचे प्रकार या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रमासाठी आहेत. आणि वाक्प्रचार 4 गुणांसाठी वाक्प्रचार आहेत तुम्हाला. आपल्या पाठ्यपुस्तकामध्येच वाक्प्रचार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तुमच्या धड्यामध्ये, पाठामध्ये, कवितेमध्ये या ठिकाणी जे वाक्प्रचार या ठिकाणी आलेले आहेत. इथं 4 वाक्प्रचार कृती या ठिकाणी दिल्या जातील. त्या 4 पैकी 2 कृती तुम्हाला या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे. इथं 4 गुण या ठिकाणी असतील. म्हणजे प्रत्येकी वाक्प्रचाराला 2 गुण. त्या 2 गुणांची विभागणी कशा पद्धतीनं असेल तर प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ सांगितला अचूक असेल 1 गुण आणि प्रत्येक वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करणे यासाठी असेल 1 गुण. आलं का लक्षात? ही झाली व्याकरण घटकावर आधारित 8 गुणांचे कृती. आता बघा, भाषिक घटकांवर आधारित कृती ही 8 गुणांची. याची गुण विभागणी कशा पद्धतीची असेल? याच्यामध्ये परत पुन्हा या ठिकाणी 2 कृत्या विभागलेल्या आहेत. पहिली कृती बघूया आपण. शब्दसंपत्तीवर आधारित कृती ही 4 गुणांची असेल. याच्यामध्ये शब्दसंपत्तीवर आधारित कृतीमध्ये तुम्हाला नंबर 1 ला समानार्थी शब्द, नंबर 2 विरुद्धार्थी शब्द, नंबर 3 एकवचन किंवा अनेक वचन, नंबर 4 शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे. त्याच्यामध्ये 3 शब्दसमूह दिले जातील. 3 पैकी 2 शब्दसमूह या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि नंबर 4 शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. यामध्ये एक मोठा शब्द दिला जाईल आणि त्या मोठ्या शब्दामधून या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, त्याच्यातले जे अक्षर आहेत ते अक्षर घेऊन त्याच्यातून या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. आता उदाहरणार्थ अहमदनगर हा शब्द आहे. अहमदनगर या शब्दातून जे अक्षर घ्यायचे, एक एक अक्षर घेऊन त्याच्यातून अर्थपूर्ण काही शब्द तयार करायचे. अहमद, नगर, गदर, गर, नर अशा पद्धतीचे शब्द या ठिकाणी तुम्हाला अर्थपूर्ण तयार करता आले पाहिजेत, ते तयार करायचे. आलं का लक्षात? मग समानार्थी शब्द तुम्हाला 2 दिले जातील, विरुद्धार्थी शब्द 2 दिले जातील. एक वचन अनेक वचन करा, अनेक वचनाचं एक वचन करा असं या ठिकाणी विचारलं जाईल. हे 2-2 शब्द असतील. इथं ह्या ज्या 5 कृती मी तुम्हाला समोर सांगितल्या आता, त्यापैकी कोणत्याही 4 घटकांवर तुम्हाला 1-1 गुणांच्या 4 कृती विचारल्या जातील. 4 घटकांवरती 1-1 गुणांच्या 4 कृती विचारल्या जातील, हे लक्षात घ्या. मग 2 समानार्थी शब्द दिलेले असतील. समानार्थी शब्द 1च गुणाला. मग 2 शब्द दिलेले असतील तर अर्ध्या गुणांचे हे 2 शब्द. विरुद्धार्थी शब्द सुद्धा तसेच अर्ध्या गुणाला. एक वचन अनेक वचन इथं सुद्धा तसंच आहे. इथं एक वचनाचं अनेक वचन करा किंवा अनेक वचनाचं एक वचन करा असं दिल्यानंतर 2 शब्द दिले जातील. ते 1 गुणांसाठी 2 शब्द असतील तर इथं अर्ध्या गुणाला हे 2 शब्द असतील. अलग लक्षात? ही 4 गुणांची ही कृती. आता दुसरे 4 गुण या ठिकाणी आहेत बघा. दुसरी कृती आहे इथं लेखन नियमानुसार लेखन करा, याच्यासाठी 2 गुण आहेत. इथं त्याच्यामधली पहिली कृती विचारली जाईल अचूक शब्द ओळखा. इथं 6 शब्द तुम्हाला दिले जातील
आणि हे सगळे 6 शब्द, त्या 6 शब्दाला 4 पर्यायी शब्द दिले जाणार आहेत. 4 पर्यायांसह हे 6 शब्द दिले जातील. त्याच्यापैकी एक शब्द हा लेखन नियमानुसार अचूक असणार आहे. तो ओळखायचा आहे तुम्हाला, अचूक शब्द. आणि वरील 6 शब्दांपैकी 4 शब्द या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे. हे 2 गुण आलाय. म्हणजे एक अचूक शब्द ओळखला तुम्ही, अर्धा गुण. अलग लक्षात पहा. मग यालाही किंवा मध्ये अशी कृती या ठिकाणी विचारली जाईल की खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यातील शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यातील शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे बघा, वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखायचे तुम्हाला. 2 वाक्य दिली जातील, 4 वाक्य दिली जातील तुम्हाला. त्या 4 वाक्यांमध्ये प्रत्येकी 2-2 शब्द मुद्दामहून चुकीची लिहिलेली असतील. ते शब्द ओळखायचे, चुकीचे शब्द, आणि ती ओळखून चुकीचे शब्द ते दुरुस्त करायचे, अचूक लिहायचे आणि ते वाक्य पूर्ण या ठिकाणी लिहायचे. अलग लक्षात. मग अशी 4 वाक्य विचारलेली आहेत, त्यापैकी 2 वाक्य या ठिकाणी आपल्याला सोडवणं अपेक्षित आहे. हे झालं 2 गुणांचं. आता बघूया आपण याच विभागामध्ये आ मधली तिसरी कृती, 5व्या विभागात आ मधली तिसरी कृती, चौथा विभाग आपण व्याकरणाचा पाहू लागलो, व्याकरण आणि भाषा अभ्यासाचा. 4थ्या विभागामध्ये आ मध्ये तिसरी कृती विरामचिन्हांची असेल. विरामचिन्ह तुम्हाला 1 गुणांसाठी आहे. इथं बघा, 1 गुणांसाठी विरामचिन्ह कृती कशा पद्धतीने विचारली जाऊ शकते. नमुना दाखल सांगतो तुम्हाला. पहिली कृती अशीही विचारली जाऊ शकेल, योग्य विरामचिन्ह वापरा. नंबर 2 ला विरामचिन्हे ओळखा. नंबर 3 चुकीची विरामचिन्ह बदला. यापैकी 1 गुणांसाठी कोणतीही एक कृती आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. पुन्हा नंबर 4 पारिभाषिक शब्द 1 गुणांसाठी. गद्य पद्य या दोन्ही विभागातील घटकांवर आधारित कोणतेही 2 पारिभाषिक शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले असतील आणि दोन्ही सोडवणं या ठिकाणी अपेक्षित आहे. प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण आहे. किती? अर्धा गुण प्रत्येक शब्दासाठी. आता हे पारिभाषिक शब्द आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शेवटी दिलेले आहेत. ते आपल्या पाठातलेच आहेत, त्याचाच संदर्भ आहे. आणि ते शब्द तुम्ही पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. 1 गुणांसाठी हे शब्द या ठिकाणी 2 विचारले जातील आणि ते दोन्ही सोडवायचे आपल्याला. अलग लक्षात. अशा पद्धतीनं व्याकरण घटकावर आधारित हा विभाग इथं आपला संपतो. आता पाहूया अतिशय महत्त्वाचा असलेला हा शेवटचा विभाग आहे, विभाग 5 उपयोजित लेखन. 24 गुणाला हा विभाग या ठिकाणी असणार आहे. बघा, या 5व्या विभागामध्ये पहिली कृती आहे अ ही कृती पत्रलेखनाची. या पत्रलेखनाच्या कृतीला या ठिकाणी आपल्याला 6 गुण असतील. पहिल्यांदा बघूया आपण पत्रलेखन अभ्यासक्रमासाठी कोणकोणते प्रकार या ठिकाणी पत्रलेखनाचे आपल्याला आहेत. आपल्याला औपचारिक पत्रलेखन प्रकारांमध्ये मागणी पत्र किंवा विनंती पत्र यापैकी एक विचारलं जाईल किंवा दोन्ही विचारले जातील. आणि अनौपचारिक पत्र, त्याच्यामध्ये कौटुंबिक पत्र. म्हणजे दोन्हीपैकी एक कृती या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे आपल्याला. आपल्या कृतीपत्रिकेमध्ये मागणी पत्र किंवा विनंती पत्र आणि अनौपचारिक पत्रांपैकी कौटुंबिक पत्र, या तिन्हीपैकी 2 कृती विचारल्या जातील आणि 2 कृती दिलेल्या त्या 2 कृतींपैकी एक कृती आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे. 6 गुणांसाठी असलेली ही कृती आहे. या पत्रलेखनालाच किंवा मध्ये
तुम्हाला सारांश लेखन आहे. मी सुरुवातीला सांगितलं सारांश लेखनाच्या संदर्भामध्ये. कृतीपत्रिकेमध्ये सुरुवातीलाच एक शेवटची 5वी जी सूचना तुम्हाला दिली जाते होती, ती सूचना मी तुम्हाला सांगितली पहिल्यांदा पहिल्या विभागामध्ये. मग पुन्हा परत इथं सारांश लेखनाच्या कृतीच्या वेळेस सुद्धा तशीच सूचना तुम्हाला दिली जाणार आहे की गद्य विभाग 1 ई मधील अपठित गद्य उतारा वाचा व त्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दामध्ये लिहा, असे या ठिकाणी सांगितलं जाईल. हे सुद्धा 6 गुणालाच आहे. पत्रलेखनाची कृती सोडवा किंवा सारांश लेखनाची कृती सोडवा. अलग लक्षात. पहा आता आ या 5व्या विभागामध्ये दुसरी कृती आहे. खालीलपैकी 2 कृती सोडवा. 10 गुणांना ह्या 2 कृती आहेत. म्हणजेच पहिली कृती असणार आहे जाहिरात लेखन, दुसरी कृती आहे बातमी लेखन आणि तिसरी कृती आहे कथा लेखन. कृतीपत्रिकेत वरील तिन्ही घटकांवर आधारित कृती दिलेली आहेत. तिन्ही, जाहिरात पण येणार आहे, बातमी सुद्धा आणि कथा लेखन सुद्धा. आणि त्यापैकी 2 कृती आपल्याला या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे. प्रत्येक कृती ही 5 गुणाला आहे आणि 5 गुणांसाठी असलेली ही प्रत्येक कृती त्या कृतीच्या प्रकारानुसार या ठिकाणी 60 ते 90 शब्दामध्ये आपल्याला सोडवणं अपेक्षित आहे. पहा, याच विभागातला हा शेवटचा प्रश्न, शेवटची कृती, विभाग 5 कृती क्रमांक 5 ई लेखन कौशल्यावर आधारित असलेली ही कृती, लेखन कौशल्य कृती, म्हणजेच त्याला आपण निबंध लेखन असं म्हणतो. इथं निबंध लेखन आपल्याला 100 ते 120 शब्दांमध्ये या ठिकाणी अपेक्षित आहे. 8 गुणांसाठी असलेली ही कृती आहे. आपल्याला अभ्यासक्रमासाठी यावर्षी इयत्ता 10वीला आत्मकथन, वैचारिक निबंध लेखन आणि प्रसंग लेखन हे लेखन कौशल्याचे प्रकार या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी आहेत. मग कृतीपत्रिकेमध्ये तिन्ही घटकांवर आधारित कृती आपल्याला या ठिकाणी विचारलेल्या असतील. त्यापैकी 1 कृती आपल्याला या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीनं आपली ही 80 गुणांची लेखी परीक्षेची कृतीपत्रिका आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये बोर्डाच्या विचारली जाणार 10वीला. आणि 20 गुणांचे जे अंतर्गतचे मार्क आहेत हे शाळेमार्फत आपली तोंडी परीक्षा घेऊन या ठिकाणी कशा पद्धतीनं दिले जातील हे सुद्धा आपण पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटू.